नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता आपल्या सर्वांच्या घरी आई भगवती विराजमान झालेली आहे. सर्वांच्या घरी घटस्थापना झालेली आहे. आपण सर्वजण आई भगवतीची मनोभावे सेवा करत आहोत. आपण कुंकुमार्चन ही सेवा करतो आहोत. दुर्गा सप्तशतीचे पाठ चालू आहे. त्याचबरोबर देवी महात्म्य वाचतो आहोत. पर त्याचबरोबर आपल्याला अजून एक गोष्ट करायची आहे की ज्याने आपली नवरात्रीच्या सगळ्या सेवा केल्याचं फलित आपल्याला भेटणार आहे. सर्व सेवा केल्याचं आपल्याला पुण्य मिळणार आहे. तर ती गोष्ट कोणती? तर ती आहे कन्यापूजन. आपल्याला कन्यापूजन का करायचं असतं, कन्यापूजन कसं करावं आणि कन्यापूजनामागचे फायदे काय आहेत याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल की नवरात्रीमध्ये आपण सर्वजण कन्यापूजन करतो. तर कन्यापूजन कधी करावं, कसं करावं याबद्दल आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देते आहे. तर कन्यापूजन का करावं तर त्याबद्दल मी तुम्हाला सर्वात पहिले माहिती देते की जसं नवरात्रीमध्ये आपण आई भगवतीची सेवा करतो, श्री शक्तीचा जागर करतो, त्याचप्रमाणे आपल्याला नवरात्रीमध्ये कन्यापूजन हे देखील महत्त्वाची विधी आहे की ती आपण केलीच पाहिजे. तुम्ही सगळ्या काही बाकीच्या सेवा करता आहात, त्याचबरोबर तुम्ही कन्यापूजन ही देखील एक सेवा म्हणा किंवा आई भगवतीची जागर म्हणा, श्री शक्तीचा जागर म्हणा. हे बघा, प्रत्येक स्त्रीला एक वरदान मिळालं असतं, ते म्हणजे मातृत्वाचं वरदान. तर या सप्ताहामध्ये आपल्याला मातृत्वाचा सन्मान करायचा आहे किंवा श्री शक्तीचा सन्मान करायचा आहे. माझ्या मते तर पूर्ण वर्षभर आपल्याला श्री शक्तीचा सन्मान करायचा असतो, जागर करायचा असतो. पण या 9 दिवसामध्ये आपल्याला अधिकाधिक सेवा करायची आहे, म्हणून आपल्याला कन्यापूजन हे करायचं असतं. तर कन्यापूजन कसं करावं, कोणत्या दिवशी करावं? तर कन्यापूजन हे आपण सप्तमीपासून दसऱ्यापर्यंत कधीही करू शकतो. म्हणजे तुम्ही सप्तमीला करा, अष्टमीला करा, नवमीला करा, पण अष्टमीला कन्यापूजन केलेलं हे अतिशय उत्तम आहे. हे बघा, आता सगळ्या स्त्रिया कोणी बाहेर जॉब करतं, कोणी घरातल्या घरात काही त्यांचा व्यवसाय चालू आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही सप्तमीपासून, जी आपली सप्तमी येत्या शनिवारी आहे त्या दिवसापासून तुम्ही नवमीपर्यंत कधीही कन्यापूजन करू शकता. तर अष्टमीला केलं तर अतिशय उत्तम. तर आपल्याला कन्यापूजन कसं करायचं आहे? तर कन्यापूजनाच्या दिवशी आपण असं समजायचं आहे की साक्षात देवी माता आपल्या घरामध्ये प्रस्थान करणार आहेत किंवा साक्षात देवी माता आपल्या घरामध्ये येणार आहे. तर साक्षात देवी माता आपल्या घरामध्ये येणार आहे तर आपण आपलं घर कसं ठेवू? तर आपण आपलं घर एकदम नीटनेटकं स्वच्छ करायचं आहे. तर आपल्याला ज्या कन्या आपण सांगणार आहोत, तर आपल्याला किती कन्या पाहिजे? तुम्ही एका कन्येचं पूजन केलं तरी चालणार आहेत. तुमच्याकडे जेवढ्या कन्या अवेलेबल असतील, म्हणजे आता शहरामध्ये एवढ्या मुली एकमेकाच्या घरी जात नाही किंवा काय, तुमच्याकडे असेल तर अतिशय उत्तम. तुम्ही 5 कन्या बोलवा, 7 कन्या बोलवा किंवा 9 कन्या बोलवा. 9 कन्या मिळाल्या तर अतिशय उत्तम. तर आपल्याला कन्या कशा पाहिजेत, म्हणजे कोणत्या वयाच्या पाहिजेत? तर 2 ते 10 वर्षाच्या आतील ज्या कन्या आहे, म्हणजे 2 वर्षाच्या पुढील आणि 10 वर्षाच्या आतील ज्या कन्या आहेत त्या कन्यापूजनासाठी एकदम योग्य आहेत. तर त्याच मुलींना तुम्ही तुमच्या घरी बोलवा, कारण की 10 वर्षानंतर मुलींमध्ये रजोगुण उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्याला 10 वर्षाच्या आतीलच कन्यांचं पूजन करायचं आहे. तर कन्यांचं पूजन करण्याच्या दिवशी आपण आपलं घर अतिशय व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे. जेव्हा कन्या आपल्या घरामध्ये आगमन करतील तेव्हा आपल्याला घंटानाद करायचा आहे की जसं काही साक्षात देवीच आपल्या घरामध्ये आगमन करते आहे. आगमन झाल्यानंतर त्यांना एक स्वच्छ आसन द्या बसण्याकरता. बसल्यानंतर आपल्याला त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. पायावर स्वस्तिक काढायचं आहे. त्यांच्या कपाळी देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. हळदी कुंकू लावल्यानंतर आपण त्यांच्यासाठी जी काही भेटवस्तू आणलेली आहे, तुम्ही रुमाल द्या, लहान मुली तुम्ही बेल्ट द्या, काही पण तुमची यथाशक्ती तुम्ही त्यांना गिफ्ट देऊ शकता किंवा तुम्ही फळ द्या, पण त्याच्यासोबतच तुम्ही एखादा गजरा द्या, वेणी द्या. म्हणजे जे सौभाग्य अलंकार आहे की जे आपण देवी मातेला अर्पण करतो, तसंच तुम्ही लहान मुलीला यथाशक्ती तुमची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यांना भेटवस्तू द्या. एक फळ द्या, फुलं द्या किंवा गजरा द्या, वेणी द्या. हे त्यांना भेटवस्तू म्हणून द्या. किंवा कोणी छानशी गोड खीर करतं खाण्यासाठी, पण लहान मुली आहेत तर त्या एवढं खात नाही, म्हणून तुम्ही त्यांना फळच अर्पण करा. बघा, एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे, त्यांची आरती ओवाळायची आहे. तर एवढं साधं सोपं आहे कन्यापूजन करणं. जेव्हा आपण आई भगवतीची सेवा करतो तर त्याचबरोबर आपल्याला भैरवनाथाची देखील, आपल्याला असं म्हणतात की आई भगवतीची सेवा करायच्या वेळेस भैरवनाथाची सेवा केल्याशिवाय आपल्याला आई भगवतीची सेवा फलित जात नाही किंवा पुण्य मिळत नाही. म्हणून तुम्ही 9 कन्यांच्या पूजेसोबत तुम्ही एका मुलाचं देखील पूजन करा. तो बटुक भैरव
भैरवाच्या स्वरूपामध्ये असेल तर त्याचं देखील पूजन करा. बघा तुम्हाला सर्व सेवेचं पुण्यफळ हे लाभणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कन्यापूजन अवश्य करा. तुम्ही या पहिले केलं नसेल तर या नवरात्रीत नक्की कन्यापूजन करा आणि आई भगवतीची आशीर्वाद प्राप्त करून घ्या. बघा कन्यापूजनासाठी काहीच लागत नाही आहे, एकदम साधं सोपं आहे. पण अष्टमीच्या दिवशी अवश्य तुम्ही कन्यापूजन करा आणि आई भगवतीचा कृपा आशीर्वाद किंवा आई भगवतीचं साक्षात तुमच्या घरामध्ये आगमन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे फक्त आपण नवरात्रीमध्येच करू शकतो. म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्ही कन्यापूजन नक्की करा. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.